राम राम मंडळी. पालघर जिल्हा फिरत असताना की नाही मी एका अशा शाळेला भेट दिली ती 144 वर्ष जुनी शाळा. त्या शाळेमध्ये स्वातंत्र्य कसं मिळवायचं याचं धडे शिकवले गेलेत. पहिली शाळा तर 1848मध्ये सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यात सुरू केली होती. त्यानंतरची ही शाळा 18 मार्च 1881 मधली जिल्हा परिषद शाळा गोलवड मराठी ही आजही मुलांना शिक्षणाचे धडे देत होती. इकडं तिकडे फिरत होतो, मुलं ग्राउंडवर खेळत होती आणि हळूच माझी नजर गेली त्या फुलांच्या रांगोळीकडे. काय भारी दिसत होती राव. मंडळी, या शाळेत शिकणारी मुलं व मुली बहुतांश आदिवासी समाजातील आहेत. वडील बोटीवरती किंवा वीटभट्टीवरती काम करतात. मिळेल ते रोजगार व शासनाच्या योजनामार्फत मुलं शाळेत शिक्षण घेत असतात. मी पाहिलेलं इकडचं सगळ्यात सुंदर नातं म्हणजे शिक्षक व विद्यार्थ्याचं. शाळेत असं वाटणार नाही की घरच्यासारखं सगळा फेल येतोय. प्रॉब्लेम काहीच नाही. पोरं एवढी खुश दिसत होती ना आणि पोरांचा उत्साह बघत होतो का नाही, एक नंबर. विषय हार्ड होत होता. शाळा फिरत असताना इकडची स्वच्छता म्हणजे शाळेतील नियोजन आणि इकडचं शिस्तीचं बंधन एवढं भारी होतं ना, नादच करायचं नाही. कुठं इकडं तिकडं अजिबात तुम्ही बघू शकताय घाण काही दिसेल ना, अजिबात. डस्टबिन सगळं बांबूपासून बनवलेलं होतं, प्लास्टिकचा अजिबात वापर करत नाही ते. मुलांसाठी पाण्याची सोय व दुपारचं जेवण यांचं का नाही उत्तमरित्या काम केलं होतं. मुलं इकडे कॅमेरा बघून हसत होत्या, इकडं पोरं वर्गामध्ये दंगा करत होते. अरे तुझा पेन माझं पण याच्यावर भांडण चालू होतं. बाकीची सगळी पोरं इकडे ग्राउंडवर खेळत होती. हे बघून आमचं दिवस आम्हाला आठवत होतं. इकडचं एक महत्त्वाचं नियोजन म्हणजे इकडं प्रत्येक पावलावरती कॅमेरा लावलेत आणि इकडची स्क्रीन आहे की नाही ती ग्रामसेवकच्या समोर म्हणजे सरपंच उपसरपंच बसतात त्यांच्या तोंडासमोर. मित्रांनो, असेच व्हिडिओ माझे येत राहतील यूट्यूब चॅनलला. माझ्या स्ट्रगलर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद.